अजब रमा राघवची जोडी। आपलं नातं यशस्वी होणार नाही असा शाप दिला ना आपण, मग आता ते नातं आपण यशस्वी करून दाखवू। गजानना, गजानना पानं घेतले, जेवायला चल। मला भूक नाहीये। अरे अशी कशी भूक नाहीये? आई आता भूक नाहीये म्हटल्यावर नाहीये ना। तू पण कमालच करतोस हा। एरवी सगळ्यांना समजावत असतोस की अन्नावर राग काढायचा नाही, अन्नपूर्णेचा अपमान होतो, आणि आता तू काय करतोयस? म्हणजे कसं झालं, लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि आई भूक नसताना पोटात अन्न ढकलणं हा अन्नाचा अपमानच आहे ना। गजानना, अरे डोक्यातल्या रागांनी पोटातल्या भुकेवर विजय मिळवलाय हे मला कळत नाही का? मुलगा आहेस ना माझा, तू जेवला नाहीस तर माझ्या घशाखाली घास उतरेल का रे? हे बघ, जास्त भूक नसेल ना तर जास्त खाऊ नकोस, थोडं खा, पण उपाशी पोटी झोपायचं नाही, तब्येतीला चांगलं नसतं ते। अगं आई पण आता बोलायचंच नाही, मी वाट बघते, लवकर ये। आई गजानन गुरुजी आहेत का घरात? हो, या ना या। नमस्कार। नमस्कार। अचानक कसं काय येणं केलं? आपल्या गुरुजींनी वैदिक परिषद गाजवली, त्याचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे ना। हो ना, हो। माझ्या लेकानी नाशकाची मान देशभरात उंचावली आणि आई म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो। तुलाच काय, आम्हाला पण खूप अभिमान आहे। तुम्ही नक्की गजाननरावांचं कौतुक करायला आलात ना? हो म्हणजे काय, पण तुम्ही असं का विचारलं होतं? एवढ्या रात्री एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला येताना मोकळ्या हातानेच आलेला आहात म्हणून विचारलं। शालिनी, ए शालिनी, आले। अगं पाहुणे आले, ये जरा। पाहुणे आले, त्यांच्या चहा पाण्याचं बघ जरा। हो अगं शालिनी, नको नको, कशाला ते त्रास करून घेते? असेही आम्ही अवेळीच आलो आहोत, आम्ही असं करतो उद्या येतो। अगं असं कसं? तुम्ही एवढ्या रात्री आवर्जून माझ्या मुलाचं कौतुक करायला आला, आम्हाला तुमच्या पंक्तीचा लाभ द्या की जरा। पुरोहितांच्या घरी जेवायच्या वेळेला आलेला पाहुणा कधीच उपाशी पोटी परत जात नाही। अगं पण तरी कशाला त्रास करून घेते? नाही अहो, अहो त्यात त्रास कसला? कार्तिकेय बघ जरा ह्यांच्याकडे। हो हो। शालिनी, जरा माझ्या बरोबर आत ये, आपल्याकडे वेळ कमी आणि कामं जास्त आहेत। कार्तिकेय, राघव, जरा यांना हवं नको ते बघा, बसा ना। नाही नाही, पण गजाननराव, नुकतीच तुमचं अभिनंदन करायला गावातली प्रतिष्ठित मंडळी येऊन गेली, मग आता हे परत कशाला? हो ना, आणि तेही असे अवेळी। अश्विनी, माधवा, अरे पाहुणे आलेत ना, आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार करायची या घराची पद्धत आहे। या बसा, तुम्ही बघा ना। चल शालिनी, या 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 मामा, माधव मामा, या। आई ऐका ना, मी तुमच्या होला हो करून बसले, पण आता आयत्या वेळेला ही एवढी सगळी तयारी कशी होणार आहे? कसं म्हणजे काय? करायचं, आपण करायचं, पण पाहुणे जेवूनच घरी जातील। पाहुणे आलेत म्हणजे अचानक कसे आले? आधी माहिती असतं तर तयारी करता आली असती ना। कोणीही अचानक आलेलं नाहीये, मी बोलावलंय त्यांना। काय? तुम्ही बोलावलात? पण आजी हो, तुम्ही असं अचानक कसं काय बोलावलात त्यांना? हो ना, आणि ह्या वेळी? आई, नक्की तुमच्या मनात काय चाललंय ते कळेल का आम्हाला? थोडा वेळ थांबा, सगळं कळेल तुम्हाला, फक्त मी काय सांगते तसं करा। रमा, चल, तुझ्या एंट्रीची वेळ झाली। काय?
म्हणजे पाणी घे आणि आलेल्या कलाकारांचं म्हणजे पाहुण्यांचं स्वागत कर. त्यांचं पाठांतर किती पक्क हेही कळेल आपल्याला. चल 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 आजी ऑल द बेस्ट. मिस्टर देसाई, माझी मुलगी रमा तिने त्या थर्ड क्लास लाघवशी लग्न करून माझ्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली. हे परांजपे एम्पायर, दिस एम्पायर हे माझ्या हातात राहण्यासाठी रमाने घरी परत येणं आवश्यक आहे, कारण हे सगळं तिच्या नावावर आहे. तिच्या आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी गिरीश सोबत परांजपे एम्पायर स्थापन करताना जी भागीदारी केली होती त्यानुसार कागदोपत्री रमा हीच एकमेव वारसदार आहे. मी सगळी संपत्ती उधळून लावीन असं माझ्या वडिलांना वाटत होतं, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांनी त्या चिमुरड्या पोळीवर विश्वास ठेवला आणि हे सगळं तिच्या नावावर केलं. पण मी ठरवलेलं ती 18 वर्षांची झाल्यानंतर तिला कैयात घेऊन कागदपत्रांवर तिच्या सह्या घ्यायच्या. प्रत्येक वेळी माझं प्लॅनिंग चुकलं, काहीतरी गडबड झाली आणि आता ती गेली. मिस्टर देसाई ती गेली आणि तिच्या बरोबर हे परांजपे एम्पायरही गेलं. गॉड, मी काय काय केलं नाहीये त्या रमा राघवला एकमेकांपासून दूर करण्यासाठी. आदर्श मूर्ती गजानन गुरुजी त्याच्यावर चोरीचा आळ आणला मी आणि त्यांच्या घरातून बाहेर हकललं. त्याच्या त्या मुलीला एका फडतूस मुलामध्ये अडकवलं. दुसऱ्या मुलाला वाईट नादाला लावलं. त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्या रमाला खोलीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला, पण कशाचाही काडीचाही उपयोग झाला नाही आणि माझी मुलगी शेवटी माझ्या हातातून निसटली. रमाचं पुढे काय होईल आय जस्ट डोंट केअर. मला माझं हे एम्पायर परत हवंय. लावण्या, गुरुजी ही कोण? अहो बोला ना, कोण आहे ही पुरोहितांची धाकटी सून. राघवची बायको आणि रमा राघव पुरोहित. अहो काय सांगताय काय? राघवचं लग्न झालं? गुरुजी अहो काय थांग पत्ता लागू दिला ना. हो ना गुरुजी, लग्नाच्या लाडूचा खर्च वाचावा म्हणून सांगितलं नाहीत वाटतं. नाही तसं नाही. रुक्मिणी, तुझ्या घरात 2 चांगली कार्य घडली. एक म्हणजे गुरुजींचा मान सन्मान आणि दुसरं म्हणजे तुझ्या लाडक्या नातवाचं लग्न. गुरुजी खूप खूप अभिनंदन. लग्नाचा बळीजाव न माजवता अगदी साधं सोपं रजिस्टर मॅरेज केलेलं दिसते. नव्या चालली ती आत्मसात कसं करायचं ना या गुरुजींकडनं शिकावा. हो ना, नुसता उपदेश न करता आपल्या वागणुकीतून लोकांसमोर आदर्श कसा ठेवावा हे गुरुजींकडून शिकावं. आणि बरं का, त्याची सुरुवात ते स्वतःच्या घरापासूनच करतात. जरा घाई गडबडीतच लग्न झालं, त्यामुळे कोणाला कळवता आलं नाही. ते काही असू दे, लग्न कार्य सिद्धीस गेलं हे महत्वाचं. हो ना,
काही म्हण, पण जोडा अगदी शोभतोय हा. रुक्मिणी, अगं आजच लग्न झालंय ना? हो. नव्या जोडप्याचं घरातलं हे पहिलं जेवण ना? हो 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 ना. अगं मग चांगली पंगत मांडा की. दोघांच्या ताटासमोर छान रांगोळी काढा. सगळं कसं साग्र संगीत होऊन देत. काय ग रुक्मिणी, तुझ्या लक्षात नाही आलं का? अगं सकाळपासून इतकी घाई गडबड चालू आहे ना, खरंच लक्षात नाही आलं माझ्या. अगं रुक्मिणी, पुरोहितांच्या घरात नव्या सोन्याचं स्वागत कसं दणक्यात व्हायला पाहिजे. चला रमा राघव, चला पुढे या बघू. या इकडे, या. इकडे. अहो तुमच्याशी थोडं बोलायचं, जरा तिकडे येता का? हे सगळं काय चाललंय लावण्य? ॲडव्होकेट देसाई, तुम्ही इतक्या रात्री आत्ता इथे? लावण्य मॅडमचा फोन होता, त्यामुळे लगेच निघून आलो. हो लावण्य, हा सगळा काय प्रकार आहे? इतक्या रात्री ॲडव्होकेट देसाईनं तू का बोलवून घेतलंयस घरी? अरे ते रमाचं काय? म्हणजे आपल्या रमाच्या बाबतीचे काही घडलंय ते यांना सांगायचं होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली रमाला घरी परत आणायचंय. त्यासाठी काय लीगल प्रोसेस केली पाहिजे हे विचारत होते मी यांना. सर म्हणजे त्याच टॉपिकवर आता आम्ही डिस्कस करत होतो. म्हणजे ह्यांचं काय म्हणणं होतं की आता त्यांनी हे असं पळून जाऊन लग्न केले ना, तर ते ऑफिशियल लग्न असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे ऑफिशियल लग्नासाठी ऑफिशियल इन्स्टिट्यूटमधून म्हणजे साक्षीदार लागतात, काही डॉक्युमेंट्स लागतात, पेपर्स लागतात, करेक्ट? किंवा त्यांनी जर कोर्टात जाऊन रीतसर लग्न केलं असेल तर ते मान्य केलं जाऊ शकतं. आणि त्यांच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. ठीक आहे, तर आपण नक्कीच त्या मुलाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतो. कायद्याच्या चौकटीत राहून आपण त्याला चांगली अद्दल घडवू शकतो. नाही, फक्त त्या मुलाला नाही, त्याच्या संपूर्ण फॅमिलीला धडा शिकवायचा आहे आपल्याला. ओके? ठीक आहे, मग आपल्याला वेळ घालवता येणार नाही. मला इमिजिएटली कामाला लागायला लागेल. एक्झॅक्टली. गिरीश, हॅलो गिरीश, ऐकतोयस? बोल ना मग काहीतरी. हे बघ, सध्या त्यांनी लग्न केलंय हे फक्त आपल्याला माहिती आहे. तू म्हणत असशील तर ही गोष्ट गावभर होण्याआधी आपण थांबवू शकतो. हे बघ, रमाला परत आणून आपण त्या राघवला आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीला धडा शिकवू शकतो. फक्त आम्हाला तुझ्या परमिशनची गरज आहे गिरीश. आजच रमाच्या नावाने आंघोळ केली ना मी लावण्या, आणि तू मला लगेच सुतक मोडायलाही सांगतेस. लेट मी थिंक ओव्हर इट. वी विल गेट बॅक टू यू. थँक गॉड गिरीशने काही ऐकलं नाही. त्याने जर ऐकलं असतं तर हे सगळं एम्पायर लावण्या तुझ्या हातून निसटून गेलं असतं. सो गिरीश, तू माझं परफेक्ट प्याद आहेस. आता तुझा वापर करूनच मी रमाला या घरी परत आणलं. शालिनी बाहेर काय चाललंय सगळं? हा, आणि या लोकांना आत्ताच आपल्या घरी यायचं कसं सुचलं? आणि महत्वाचं म्हणजे ही लोक मला भेटायला आली आहेत का त्या रमा राघवच्या लग्नाची मेजवानी जोडायला आली आहेत? मी त्यांना तेव्हाच खडसावणार होतो, पण तू मला इथे आतमध्ये घेऊन आलीस. नाही थांब,
मी त्यांना आत्ताच जाऊन खडसावून येतो. अहो अहो, मला वाटलंच होतं तुम्ही असा वाद करणार, म्हणून तुम्हाला मी इथे घेऊन आले ना. शालिनी, तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं तुला सांगतोय ते चुकीचं सांगतोय का, चुकीचं बोलतोय का? सांग ना. अजिबात नाही. मग पण वेळ चुकीची. हे बघा, तुम्ही आधी जरा शांत व्हा आणि मी काय म्हणते त्याचा विचार करा. तुम्ही आता काहीही म्हणायला गेलात ना तरी त्यातून वादच होणार आहे आणि लोकांना चर्चा करायला एक विषय मिळणार आहे. हे बघा, आपल्या घरात काय घडलं हे अख्ख्या नाशिकला कळेल. म्हणून म्हणते आता शांत राहण्यातच आपली भलाई आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्ही आता लोकांचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या सन्मानाचा आणि आपल्या घराच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा. तुम्हाला काय वाटतंय? आईंनी काय करायचं ते आधीच सांगून ठेवलं होतं म्हणून बरं झालं. हे चिडतील असं त्या म्हणाल्याच होत्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे यांची समजूतही काढली. आता पुढे काय होणार देवच जाणे. मुलगी दिसायला जेवढी देखणी तेवढी संस्कारी पण आहे. हो अहो, नाहीतर आजकाल एवढं कोण हल्ली एवढं वाचून नमस्कार करतं ना. राघवनेच नाही तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबाने नशीब काढलंय. संस्कार म्हणे, संस्कार कशाशी खातात हे तरी माहितीये का तिला? बघतेच आता हिला. गजानन रावांच्या नावाला बट्टा लागेल असं जर का तू काही केलंस ना तर कायमची वाईट ठरशील. अगं अश्विनी, घरातली मुलगी आहेस ना, इथे काय करतेस? चल चल चल, पानं घे, रांगोळ्या काढ. छान काढतेस रांगोळ्या. चल. आणि असं म्हणतात की दुसऱ्याच्या लग्नात आपण काम केलं ना तर आपलं लग्न पटकन होतं. चल 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 म्हटलं ना. अश्विनी, अश्विनी, छान काढलीस रांगोळी. आता बस, जा आतमध्ये. रमा, राघव, आता तुम्ही जेवायला बसायचं. काय? आजी अहो, कशाला? मी तुमच्यासोबत बसेन ना नंतर जेवायला. नाही, आज माझं ऐकायचं. आज तुमचा दोघांचा मान आहे हा. रमा, तू त्या बाजूला, राघवा इकडे बसा. श्रुती, शाबास. रुक्मिणी, मान फक्त नवरा मुलगा आणि मुलीचाच नसतो. आता मुलीचे आई वडील इथे नसले म्हणून काय झालं? शालिनी आणि गजाननराव तर आहेतच ना. बरं झालं तू बोललीस. अगं, मी म्हटलं असतं ना तर कोणी ऐकलंच नसतं, विश्वासही ठेवला नसता. कार्तिक, या जा दोन्ही बाजूला या दोघांची बसायची व्यवस्था. या बा. शालिनी तिकडे बस. आधी शालिनीचं घे रे. बस तिथे. मान आहे तुमचा, यांनी सांगितलं की नाही ऐकायचं. जा बस. सासू सासऱ्यांचा मान असतो. पार्वती पते हर हर महादेव. चला करा सुरुवात. थांबा थांबा. अगं रमा, पंगत म्हणजे एकमेकांना घास भरवणं आलंच की. आणि नाव पण घ्यायचं असतं. चला रमा, राघव, नाव घ्यायचं आणि घास भरवायचा.
आई, तुझं वागणं माझ्या लक्षात येत नाहीये असं नको समजूस. आता मी हे अजून नाही बघू शकत. अन्नपूर्णे, माफ कर मला. गजानना, आती घ्या. याला काय हवं नको बघ. अगं रमा, नाव घे. हो. अगं आम्ही केव्हाच खोळंबलं जेवायचंय. रमा, घे ना उखाणा. ट्राय करते. मोठ्यांच्या आशीर्वादाचा हात मस्तकी हवा आणि राघव, तुझ्या साथीने आयुष्याला मिळेल अर्थ नवा. अरे वा. वा वा वा.